ओ, तुम्ही अजून काय धक्का देणार असला तर सांगा बरं काय. नाही हो. नाही कारण ही तर सगळ्याचनीच आपल्या हनीमूनची घाई झाली म्हणतं ना म्हटलं. काय बोलताय तुम्ही? सांगा की काय? काय कोण आहे? कोण आहे? काय आलं? कोण आहे? अहो, दरवाजा बंद आहे. अहो आता कोणीतरी होतं तिथे. तिथे कोणीतरी होतं. कोण नाही तिथे तिकडे. कोणीतरी होतं मला दिसलं, खरंच सांगते मी. अहो थांब, तुम्हाला भास होत असं. नाही भास नाही, मला खरंच दिसलं कोणीतरी. थांबा, दरवाजा उघडून नको. नको नको. मग कळणार कसं? कोणच नाही. पाय तर लॉक करतो बस. बस खुश. खरंच कोणीतरी असं मला वाटलं. त्याला बघत होतो म्हणून मला खूप भीती वाटली. अहो नवीन जागा आहे ना हो. त्यामुळे भास झाला असेल तुम्हाला. कोण नाही तिकडे. तसं बी बघा, तुमच्या घाबरण्याचा फायदा मलाच झालाय. कशातून हलगत माझ्या मिठीत आलाय. आता घाबरायचं नाही. शेप आहे तुम्ही एकदम. वाटेलच होत. मास्तरीन बाई. ओह इकडं बघा, माझ्याकडे बघा. मी आहे का नाही? कशाला घाबरताय तुम्ही? एवढी भारी तयारी केली आहे या हॉटेलवाल्यांनी. हं? एवढं दूध आणलं की एक बिग आला आणि तुम्ही असं घाबरायला हवी. आठवते ना हो? अशीच पहिल्या रात्रीची तयारी त्या ओमक्यानी आणि शिवानी वहिनीने केली होती. आठवतंय ना? हा, तशी सगळी तयारी या बिचाऱ्या लोकांनी केली आहे हॉटेलच्या. तुम्हाला आवडली का नाही? खूप. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची
आई, या घरातली अशांतता दूर झाली आहे तुझ्या कृपेनं. आता या घरात कायम सुख आणि शांती नांदू दे. अक्षरा आणि अधिपतीचा संसार सुखाचा होऊ दे इथून पुढे. खरंच आई, भुवनेश्वरी या घरातून गेल्यापासून या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी भरल्यासारखं वाटतंय. सगळ्या जोखडातून मुक्त झालंय हे घर आणि या घरातली माणसं सुद्धा. आता बस हीच सकारात्मकता, हीच मोकळी हवा या घरात टिकून राहू दे. सॉरी सॉरी, तुमची झोपमोड झाली का? माझ्या लक्षातच नाही आलं. सॉरी हा. खरंच लक्षात नाही आलं. काय काय चाललंय तुमचं? थांबा की. अधिपती, आपण काय इकडे झोपा काढायला आलोय का? मग कशाला आलोय हो? ते दादा सांगत होते इकडे खूप छान बीचेस आहेत म्हणे, एकदम क्लीन, शांत, निळशार पाणी, नयनरम्य निसर्ग. आपल्याकडे असं पाणी नाही बघायला मिळत ना. तर चला ना जाऊया. मला ना त्या पांढऱ्या शुभ्र वाळूत चालायचंय खूप वेळ. चला. चाला की नंतर. तिकडे गेल्यावर का परत हाताला लागतं आमच्या तुम्ही? असं आहे का? तर ते सुद्धा हाताला नाहीच लागत. ओ ओ मास्तरीन बाई, ओ ओ थांबा 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 थांबा. हा तिकडे हाताला. ओ नाही, ओ थांबा थांबा थांबा. चिटिंग. आमची बिटी आपली. भास झाला. हो थांबा की. काय चाललंय तुमचं? सोडा. आता हालायच ना. स्टॅच्यू असते, देवाच असते ती. हा ए पुतळा आला. असं करताय वे. आवडाय होता. ए आजे, चहा पाणी तयार झालंय का नाही? मला लय भूक लागली, नाश्ता पाहिजे मला. चल. ज्यांचे आर्डरी सोडणं जरा बंद कर आणि काम बी कर जरा. हा, पोरीच्या जातीला कशी समधी कामं आली पाहिजेत. लगीन झाल्यावर काय नवरा खायला घालणार आहे काय ग? जा कपाशी घेऊन ये. किती पाहिजे? अगं एकच आण. किती पाहिजे? आजे, माझ्या लग्नाची चिंता तू नको करू हा. आणि तुला मदत करायला चालले मी. आजी ऐक की, आज मोठ्या मालकांसाठी चाम्या बनवते, तू आराम कर जा. तसं मी तुझ्या गुडघ्याच्या वाट्या वाजायल्यात. गप ग, लई बोलतीयस. आणि चहा देणार कुठून? झालाय कुठं? थांब करते. अगं आजे, म्या करते की चहा, तू जा आराम कर. कर कर काम कर जरा. धनाजी काका, मला आपल्या बागेतनं जरा गवती चहा आणून देता का? आणतो की. मोठे मालक लई ऍक्शन हिरो बनतायत ना. करतीये ना थंडगार. मम्मीचाच फॉर्म्युला वापरायला पाहिजे.
आता ह्यो गरमागरम चहा पोटात आणि माणूस थंडगार. डॅन, डॅडॅन. डोळे मिटा, डोळे मिटा, डोळे मिटा. आता डोळे उघडा. बोंबल वाटतं सगळेच. ले डेंजर लुक झाला वाटते. मास्तरीन बाई, मी तुमचा नवरा अधिपती सूर्यवंशी. काहीच बोलायचं सुधारणा वाटतं. मला वाटलंच होतं जोकरावानी दिसत असणार. काल जसं तुमचं चालतं का नाही तसं आज आमचं झालं बा. त्या वंक्याला मी म्हणलं होतं बरं काय, असलं फुलाफुलाचं वगैरे काहीतरी देऊ नको, आपलं काहीतरी झडती जाऊ दे बदल तू. थांबा, मला बोलू तरी द्या. काय नाही, तुम्हाला काय बोलायचं सुचना तेव्हाच आम्हाला कळलं हे लय काहीतरी डेंजर दिसायला. अधिपती बघा बरं, किती छान दिसतंय. अहो खरं छान दिसतंय म्हणून काही बोलले नाही मी. हम्म. काल तुमचं कसं झालं होतं मंत्रमुग्ध वगैरे तसंच आज माझंही झालं. अगदी स्पेलबाउंड. हे बघ सगळं बारके पुढे चेष्टा करू नका. अहो चेष्टा काय, खरंच सांगतेय मी. काहीतरी असं वेगळं ट्राय केलं पाहिजे. तोच पण येतो ना, तो घालवायला ही ट्रिक चांगली आहे. तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ना? काय आता तुम्हीच सांगा बरं दिसतंय का काय मला काय कळलं. हो, एकदम हँडसम दिसताय तुम्ही. तर फक्त ना काढतो. ह्यावर ऐका तरी माझं, ह्यावर अजून एक गोष्ट असली असती ना तर विषय हार्ड होऊन जाईल. काय आता तुम्ही डोळे बंद करा. हो, राहू दे आता. भाऊ बोलला, जिल्हा हल्ला. डोळे बंद करा. आंधळी कोशिंबीर खेळतच बसायचं बहुतेक. गावते का नाही आज? हो काय? थांबा. हा, आता डोळे उघडा. हाय्या. आता कसा परफेक्ट लुक आलाय. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम नाद खुळा. काय सांगायला? खरंच. मास्तरीन बाबा नाद पंड्यात. हा काय कवा घेतलं तुम्ही? काय पत्ता नाही आम्हाला. फुल्ल तयारीत आलाय तुम्ही. हा, आम्ही तुमच्यासाठी काहीच घेतलं नाही. सॉरी बरं काय. सॉरी काय म्हणताय तुम्ही? मी सांगितलं म्हणून तुम्ही इथपर्यंत आला थायलंडला. हे काय कमी आहे माझ्यासाठी? मास्तरीन बाई, खरं तर आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार होतो, पण तुम्हीच आम्हाला सरप्राईज दिलाय. ठीक आहे, आमचं सरप्राईज पेंडिंग राहिलं. वेळ आल्यावर देणार. इशे हार्ड करणार. काय, कुठे हरवला? काय नाही, विचार कराल तू इथं थायलंडला आता जायचं कुणीकडे फिरायला, पन्हाळ्याला का रंकाळ्याला म्हणले. शांते शांते, अगं सांभाळून. अगं काचेच्या गालास आहे तर. काय ग मध्ये मध्ये तडमडतीयस? मी तडमडती बाई. आजी, तुला दिसत नव्हतं व्हय? अगं मी स्वतःच्या हलटांनी मोठ्या मालकांसाठी चहा घेऊन चाललेले. तुला काय गरज होती का मध्ये मध्ये यायची? आणि मला सांग, एवढ्या वयात मी तुला तुडतुडू पळायची काय गरज आहे? कसली एवढी नड होती का तुला? तुला काय कळत नाही का? नुसतं धागडपणा करत असती. ए काय ग, आवाज खाली करायचा? कोणाशी बोलतेस? आईंशी? हे चालणार नाहीये या घरात. नाहीतर तू सुद्धा तुझ्या मावशीच्या वाटेनं जाशील. जाशील कशाला? आत्ता निघेतून चाल. जावई बापू. आई थांबा, माफी माग. सॉरी. असं अशा बोटीतून जायचंय का? हा, मजा येणार. हो देव आपला गाईड. पंक्चर म्हणजे पंक्चर आहे एकदम. ऐका ना, जरा जपून. हा, कशाला घाबरताय एवढे? नाही हो, मला पाण्याची भीती वाटते. काय घाबरताय त्याला? आमची तर केवढ्या वर्षापासून इच्छा होती माहिती काय, समुद्रात उडी मारायची. आत्तापासून पंचगंगेत पोहलो अहो, तसं नाही हो, मला पोहता येत नाही ना, त्यामुळे असं बोटीत वगैरे जायची अजूनच भीती वाटते.
पाण्याला घाबरतेस ना ग? बघ आता तुझ्या नाका तोंडात कसं पाणी घालते ते. हो, काय घाबरायचं कारण नाही. एवढी सगळी माणसं आहेत आणि ती घालायला देणार की आपल्याला, ती काय म्हणतात ते देणार ती. किती वाटते बोटीनं जायची? घाबरू नका. हे आपल्याला शेप मध्ये घेऊन जाणार. तुम्ही म्हणला ना होय, आपण आता बाहेर आलोय म्हणल्यावर सगळे एक्सप्लोर करायचं, अनुभव घ्यायचे, ह्याहून त्याहून. चला हो, शेप आहे चला. सेफ सेफ ठीक आहे मास्तरीन बाई, ठीक आहे. थायलंडला आलो तरी मास्तरीन बाई काही जात नाही तुमच्यातली. हा चला, पंक्चर राव वाट बघतो. सुरुवातीलाच तुम्ही पंक्चर होऊ नका. चला हो. सॉरी म्हणतेस का उपकार करतेस? एवढा माझ आहे तुला? हे या घरात चालणार नाहीये चंचला. तुला नीट वागायला जमणार नसेल तर आत्ता निघ इथून. निघ. असू दे. नाही मोठे मालक, माझं चुकलं माझं. म्या नाही का तुमच्यासाठी स्वतःच्या हातानं चहा बनवून घेऊन येत होते तुम्हाला तिथं, आणि तेवढं तो चहाच आणला नाही का म्हणून ते गडबडीत घात चुकून बोलले मी. चुकून एखादा शब्द जातो. किती बोललीस तू? आणि कुणाला? आई ना. वयाचं जराही भान नाहीये तुला, संस्कार नाहीयेत. मनापासून सॉरी आजी. पाया पड. पाया पड. ए, पायावर डोकं ठेवून पाया पड. आई थांबा. चल. असू दे. चुकलं. धांदटपणा जरा कमी कर. शेवटची वॉर्निंग. शेवटची वॉर्निंग. काय ग, जरा बी कळत नाही तुला? असलं काहीतरी करतीयास आणि मग बोलणी खातीयास. शांता, बाई ते उचल बाई. हा, साफ कर. लागलं माझ्या. मोठ्या मालकांची जर आत्ता पंगा घेतला ना आणि परत तोंडावर पडले का नाही तर खरंच घरातनं बाहेर पडायला लागल. काय तर ना ये डोसकं चालवायला पाहिजे. ही मम्मी पाहिजे होती इथं. सुचल मला बी काय ना काही तर सुचलच. किती वेळ लागेल पोचायला? अजून 20 मिनिटं लागतील आणि तिकडे तुम्ही वॉटर स्पोर्ट्स खेळू शकता, स्विमिंग करू शकता, एन्जॉय. वा, एक नंबर मजा येणार बरं का. नाद पंड्या. चला. घाबरू नका एवढे. आंबाबाई हाय सांगा आपल्या. एवढं काय घाबरताय तुम्ही? बघा आता घाबरत जायचं नाही समुद्रात. बिनधास्त जायचं एकदम. लाईफ जॅकेट आणि लाईफ पार्टनर संघ असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. आलं का लक्षात? आता भुंगाड जाते बघा हुडी आपली. अरे स्टार्टर गणपती बाप्पा. अर्धी मर्धी जिंदगी ही झाली रे पुरयारा. सोड साली गिरती छेडू बस नवे सुरयारा. चाले